नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत प्रत्येकाच्या घरासमोर अंगणामध्ये तुळशी वृंदावन हे असणारच. तुळशी वृंदावनाभोवती रांगोळी असणारच. रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करावे आणि प्रदक्षिणा घालावी ही पद्धत प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. तिन्ही सांजेला तुळशी वृंदावनासमोर दीप प्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्तोत्र म्हटले जातात, प्रार्थना केली जाते. पद्मपुराणात तुलसी महात्म्य सांगितलं गेलं आहे. तुळशीचे केवळ दर्शन ही पापनाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे. तुलसी ही वृंदावनात राहते आणि ती भगवान श्रीहरी विष्णूंना परमप्रिय आहे. तुलसी दलाशिवाय विष्णूंची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते असं आपलं पद्मपुराण सांगतं. श्री सत्यनारायण पूजेच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम घेऊन 1000 तुलसीपत्र भगवान नारायणांना अर्पण केली जातात. भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुलसीपत्र ठेवलं तरच भगवान श्रीहरी विष्णू त्या नैवेद्याचा स्वीकार करतात अशी श्रद्धा आहे. तुलसीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, पूजन, रोपण आणि सेवन हे अधिक पुण्यदायक मानलं जातं. तर अशा या अत्यंत पवित्र तुळशीजवळ रोज तिन्ही सांजेला दिवा प्रज्वलित केला जातो. आता तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानं आपल्यासोबत नक्की काय घडतं, त्याचबरोबर इतर देखील माहितीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तुळशीबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच आपण एक छोटीशी कथा ऐकूया. तर देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघाले तर त्या अमृताचे काही थेंब हे पृथ्वीवर पडले आणि त्यातून तुळस निर्माण झाली. ती तुळस ब्रह्मदेवाने भगवान श्री हरिविष्णूंना दिली असं स्कंद पुराणात सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या कथेप्रमाणे जलांधराची पत्नी वृंदा हिच्यापासून तुळशीचा जन्म झाला असं म्हटलं जातं. पुराणात तुलसी जन्माच्या आणखीही काही कथा सांगितल्या गेल्या आहेत. तसेच पद्मपुराणात तुलसी महात्म्य सांगितलं आहे. तुळशीच्या नुसत्या दर्शनानेही आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होतात आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते. त्यामुळं माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होते, घरामध्ये सुख समृद्धी येते. ज्या घरात तुळशी वृंदावन आहे तर ते घर तीर्थासारखं पवित्र असते. त्या घरात कधीही यमदूत येत नाही. तुळशी वृंदावनाभोवतीची जमीन ही गंगेसारखी पवित्र असते असं आपलं पद्मपुराण सांगतं आणि म्हणूनच स्नान करूनच तुळशीला स्पर्श करावा, तुळशीची पानं काढावीत. तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही विशेष नियम सांगितले आहेत. जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर देवी लक्ष्मी माता तुमचं घर सोडून जाऊ शकते. तर त्याचवेळी तुम्ही जर तुळशीजवळ लावण्याचे नियम आणि उपाय जर पाळले तर जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात. आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि म्हणूनच तुळशीला पाणी अर्पण करणे, दिवा लावणे याला विशेष महत्त्व असून हिंदू धर्मात तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावणं विशेष फलदायी मानलं जातं. परंतु शास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याची एक विशिष्ट दिशा देखील सांगितली आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर दिवा लावला तर त्याचे अशुभ परिणाम देखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत चुकूनही चुकीच्या दिशेने दिवा लावू नये. असं म्हणतात की दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा. असं केल्यानं घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्याच्या जागी सकारात्मक ऊर्जा पसरते. असं म्हणतात की तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्यानं देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. तसेच बरेच लोक त्यांच्या इच्छेनुसार तुळशीच्या झाडाजवळ कितीही दिवे लावतात, परंतु हे चुकीचं आहे. यामुळं पूर्ण पूजेचा लाभ प्राप्त होत नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की तुळशीजवळ 3 किंवा 5 दिवे लावावेत. म्हणजे दिवे नेहमी विषम संख्येत लावायचे आहेत. जर हे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून 4 मुखी दिवा आणायचा आहे, म्हणजे 4 बाजू असलेला दिवा खरेदी करायचा आहे आणि तो दररोज तुळशीजवळ तुम्ही लावायचा आहे. या उपायाचा अवलंब केल्यानं व्यक्तीच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि त्या घरावर माता लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद राहतो. जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दररोज 4 मुखी हा दिवा लावायचा आहे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्या कुटुंबातील सदस्यांवर कायम राहतो. जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक टंचाई आणि गरिबी येत असेल तर संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा लावताना त्यामध्ये एक कवडीचा शेंडा ठेवायचा आहे आणि शक्य जर असेल तर एक पिवळ्या रंगाची कवडी देखील तुम्ही या दिव्यामध्ये ठेवू शकता. हे करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. आता दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी दिव्यातील ही कवडी काढायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा अडका धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्यामुळं तुम्ही सर्व संकटातून, आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकता आणि गरिबी देखील दूर होऊ शकते. तसेच सूर्यास्तानंतर काही लोक तुळशीजवळ दिवा लावतात, परंतु हे शास्त्रामध्ये योग्य मानलं जात नाही. हिंदू मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीची पानं तोडणं, तुळशीला स्पर्श करणं किंवा पाणी घालणं
निषिद्ध केलं आहे. असं केल्यानं आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि पैशाचं देखील नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या अगदी आधी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत फलदायी ठरते. म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला हा दिवा लावायचा आहे. असं केल्यानं देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीच्या घरात सुखशांती टिकते. काही जण चुकीच्या पद्धतीनं तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतात. तुळशीजवळ योग्य पद्धतीनं दिवा ठेवणं अनिवार्य आहे. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावताना तो तुळशीच्या झाडाखाली ठेवायचा आहे. पिठावर दिवा जर तुम्ही लावत असाल तर हे शरीरावर दिवा ठेवण्यासारखं मानलं जातं. असं केल्यानं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुमचं घर सोडून जाऊ शकते. तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी अक्षतांचे आसन तयार करायचं आहे. अर्थात या दिव्याखाली एका प्लेटमध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना त्यामध्ये आपल्या इच्छेनुसार तुम्हाला तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता. तसेच ही देवी लक्ष्मी माता या अक्षतांचे आसन ग्रहण करते. म्हणजे त्या अक्षतांवर ती विराजमान होते आणि म्हणून या अखंड अक्षता या दिव्याखाली ठेवायच्या आहेत. आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळं अखंडच अक्षता असायला हव्यात. त्याचबरोबर अक्षता या शुद्धतेचं प्रतीक आहेत आणि म्हणून अशा अक्षता वापरल्यानं दारिद्र्य दूर होतं आणि देवी लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. अक्षताविना कोणतीही पूजा अपुरी मानली जाते. म्हणून दिव्याखाली अक्षता नसल्याने आराधना पूर्ण होत नसते, असं आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतं. प्राचीन काळी जेव्हा विजेचे दिवे नव्हते तेव्हा सायंकाळचा काळ हा संधी प्रकाश मानला जायचा. दिवसाचा उजेड संपत असताना आणि पूर्ण अंधार पडण्यापूर्वीचा हा काळ डोळ्यावर ताण देणारा असतो. तुळशीसमोर लावलेला हा दिवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा मध्यभागी असतो. हा सौम्य प्रकाश मनाला शांतता देतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक लहरी निर्माण करतो. मानसशास्त्राच्या दृष्टीनेही दिव्यातील मंद ज्योतीकडे पाहिल्यानं मनाची एकाग्रता वाढते आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. तुळस ही ऑक्सिजन जनरेटर मानली जाते. सायंकाळी तुळशीजवळ बसून दिवा लावल्याने किंवा तिथं काही वेळ थांबल्यानं आपल्याला शुद्ध हवेचा पुरवठा होतं. वातावरणातील ओझोन थराचे रक्षण करण्यापासून ते प्रदूषण कमी करण्यापर्यंत तुळशीचं योगदान मोठं आहे. दिवा लावण्याच्या प्रथेमुळे आपण किमान दिवसातून 2दा तरी या वनस्पतीजवळ जातो आणि तिची काळजी घेतो आणि पर्यायानं स्वतःच्या आरोग्याचीही निगा राखतो. थोडक्यात सांगायचं झालं तर तुळशीसमोर दिवा लावणं ही केवळ अंधश्रद्धा नसून ती एक निसर्गाशी जोडलेली हेल्थ टिप आहे. आपल्या ऋषीमुनींनी विज्ञानाला धर्माची जोड दिली, जेणेकरून सामान्य माणसाने आपल्या आरोग्यासाठी या नियमांचं पालन आनंदानं करावं. सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दररोज दिवा लावावा. परंतु आठवड्यातील एक दिवस असा आहे की ज्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावला जात नाही आणि तो दिवस आहे रविवारचा. रविवारी तुळशीजवळ दिवा लावू नये आणि त्याचबरोबर तुळशीची पानं देखील तोडू नये. रविवारी माता तुळशी भगवान श्रीहरिविष्णूंसाठी निर्जला व्रत करते आणि या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि दिवाही दाखवू नये. रविवारी जर तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केला तर माता लक्ष्मीचा कोप होतो, ज्यामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. रविवारचा दिवस सोडून दररोज तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीची सकाळी पूजा करताना जे पाणी तुळशीला अर्पण करणार आहात तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यातील थोडंसं पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होणार आहे. त्याबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे, त्यामुळं हळद मिश्रित पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्यामध्ये तुपासोबत किंवा तेलासोबत 2 भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर टाकायचा आहे. तुळशीची पूजा झाल्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशीसमोर बसून किंवा उभे राहून आपल्याला तुळशीचे काही मंत्र म्हणायचे आहेत. तर त्यातील पहिला जो मंत्र आहे तर तो असा आहे: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते. मंत्र समजला नसेल तर पुन्हा एकदा सांगते: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते. या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे, पठण करायचं आहे. तुम्हाला जर मंत्र समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. या मंत्राचा उच्चार केल्यास सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढते. एवढंच नाही तर या मंत्राचा जप केल्यानं रोग, दुःख, समस्या इत्यादी अडचणींपासून आपल्याला मुक्ती देखील मिळते. शास्त्रानुसार स्नान न करता तुळशीला स्पर्श करणं पाप मानलं जातं आणि त्यामुळं नेहमी आंघोळ करूनच तुळशीला जल अर्पण करावं आणि तुळशीची पूजा करावी. तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी कधीही काहीही खाऊ नये.
सर्वप्रथम तुळशीची आपल्या देवघरातील देवीदेवतांची पूजा करावी आणि नंतरच आपण काहीतरी खायचं आहे। रविवारी अगोदर मी सांगितल्याप्रमाणे तुळशीला पाणी अर्पण करू नये। तसेच एकादशीलाही भगवान श्री हरी विष्णूंसाठी तुळस ही निर्जला व्रत करत असते आणि त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण केलं जात नाही। त्याचबरोबर तुळशीमध्ये कधीही जास्त पाणी टाकायचं नाही आणि सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणं अत्यंत शुभ मानलं जातं। तसेच तुळस कधीही लावताना ती नेहमी पूर्व दिशेला लावावी। याशिवाय तुम्ही तुळशीचं रोप ईशान्य दिशेला देखील लावू शकता। या दिशेला तुळशीचं रोप लावल्यानं सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फळ प्राप्त होते। तसेच तुळशीचं रोप लावताना कधीही चुकूनही दक्षिण दिशेला लावायचं नाही। तर अशा प्रकारे तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा लावल्यानं आपल्यासोबत काय घडतं, तर तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा लावल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घराची भरभराट होते। आपल्यावरची सर्व संकट माता लक्ष्मी दूर करते आणि म्हणूनच तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा लावला जातो। 6:30 ते 7:30 या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि त्याच वेळेत आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो, जेणेकरून या दिवेच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी तसेच आपल्या घरावरची सर्व संकट दूर करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये तुळशीजवळ तिन्ही सांजेला दिवा लावल्यानं आपल्यासोबत काय घडतं याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।